पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे। लाभार्थ्यांच्या खात्यात 15 नोव्हेंबरला 2000 रुपये जमा होतील। या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणं अनिवार्य असेल। ई-केवायसी न केल्यास 2000 रुपयांचं नुकसान होऊ शकतं। पीएम किसान योजनेमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम शासनाकडून शेतकऱ्यांना 4 महिन्यांच्या अंतरानं 3 हप्त्यांमध्ये दिली जाते। तर अखेर शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता कधीपर्यंत जमा होणार याची मोठी अपडेट आलेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रक्कम वाटप होणार याची देखील मोठी अपडेट आलेली आहे। त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण तुमच्या फायद्याच्या बातम्या या चॅनलवरती सर्वात आधी पाहायला मिळतात। तर शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। मोदींच्या योजनेबाबत आलेली आहे मोठी अपडेट समोर। तर शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा केले जातात। या योजनेचा 21वा हप्ता कधीपर्यंत येणार असे शेतकरी वारंवार विचारत होते। म्हणजेच शेतकऱ्यांना 21व्या हप्त्याबद्दल जी काळजी लागलेली होती ती आता संपणार आहे। याबाबतची जी मोठी अपडेट समोर आलेली आहे ती आपण आता लागलीच जाणून घेऊया। आता पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कधी जमा होणार याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते, जी थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाते। या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 3 हप्ते दिले जातात, म्हणजेच 2000 रुपयांचे 3 हप्ते 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येक वर्षी दिले जातात। आता या योजनेच्या 21व्या हप्त्याची वाट शेतकरी आतुरतेने पाहत आहेत। परंतु मात्र आता शेतकऱ्यांना या 2000 रुपयांच्या हप्त्यासाठी आणखी थोडा वेळ वाट पाहण्याची शक्यता आहे, कारण शेतकरी मित्रांनो, आता सरकारने स्पष्ट केल्यानुसार ई-केवायसी आणि फार्मर आयडी असल्याशिवाय शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचे 2000 रुपये मिळणार नाहीत। त्यामुळे या 2 गोष्टी लवकरात लवकर शेतकऱ्यांनी पूर्ण करून घेण्यासाठी शेतकऱ्यांना आणखीन सरकारने टाइम दिलेला आहे। त्यामुळेच पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता थांबवण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुमची ई-केवायसी पूर्ण नसेल तर लवकरात लवकर तुमची ई-केवायसी पूर्ण करून घ्या आणि पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यावरती जमा करून घ्या। आणि शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची घोषणा नेहमी नरेंद्र मोदी यांनीच केलेली आहे। यावेळी मात्र हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, जम्मू काश्मीर या 4 राज्यांसाठी 21व्या हप्त्याची घोषणा मात्र नरेंद्र मोदी यांनी केलेली नाही। उर्वरित राज्यांसाठी असं सांगण्यात येत आहे की नरेंद्र मोदी जेव्हा घोषणा करतील तेव्हाच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे। आता बिहारच्या निवडणुकीच्या प्रचाराची धूम चालू आहे। सध्या आचारसंहिता चालू आहे। या काळात कोणत्याही योजनांची घोषणा करता येत नाही, म्हणजेच जेव्हा आचारसंहिता चालू असते तेव्हा कोणत्याच योजनांची घोषणा ही सरकारला करता येत नाही। त्यामुळेच पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता अडकून बसलेला आहे। शेतकरी मित्रांनो, जेव्हा ही आचारसंहिता संपेल तेव्हा एक मोठी घोषणा नरेंद्र मोदी करतील अशी अपेक्षा सरकारकडून येत आहे। तेव्हाच तुम्हाला पीएम किसान योजनेचे 2000 रुपये तुमच्या खात्यावरती मिळतील। त्यामुळे असं सांगण्यात येत आहे की 8 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना या योजनेच्या 21व्या हप्त्यासाठी वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे। 8 नोव्हेंबरपर्यंतच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। म्हणजेच शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 8 नोव्हेंबरपर्यंत पीएम किसान योजनेचे 2000 रुपये मिळून जाणार आहेत। आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही होती पीएम किसानवर आलेली मोठी अपडेट। म्हणजेच 8 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सर्वात पहिल्यांदा अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात।